नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं अंकासाठी अंक. या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आपण होतं की अंकासाठी अंक. तर या अंकासाठी अंकावरचे आपण जेही काही प्रश्न असतील, जेही काही आपण प्रकार घेतलेले होते, त्या प्रकारावरचे आपण उदाहरणे सोडवलेलीच असतील. व त्याच पद्धतीने आपण या अंकासाठी अंक या घटकावर आपण जे काही 10-15 मार्कांची जी काही परीक्षा घेतलेली होती, त्या परीक्षेतही आपणाला चांगले गुण मिळालेलेच असतील. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अक्षरासाठी अंक. तर आज आपण पाहणार आहोत अक्षरासाठी अंक. अक्षरासाठी अंक. मग आता हे जे अंक आहेत, हे अंक आपल्याला कोणते पाहिजे आहेत? पहा, हे अक्षर जे असतील ते सुरुवातीला आपण ही अक्षरे A to Z, हे जे काही इंग्रजी अक्षरे आहेत, या इंग्रजी अक्षरांसाठी आपणाला या ठिकाणी अंक पाहायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपणाला काय करायचं आहे? अक्षरासाठी अंक पाहत असताना सुरुवातीला आपणाला एक पेपर घ्यायचा आहे, एक स्केल घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे व त्यावरती आपणाला A to Z पर्यंतची अक्षर एका विशिष्ट पद्धतीने लिहायची आहेत. ती कशी लिहायची आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण एका स्केलच्या साहाय्याने रेषा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित त्याच पेजवरती. जोपर्यंत आपला हा अक्षरांसाठी अंक हा घटक संपत नाही, तोपर्यंत आपणाला हा जो कागद आहे तो कागद आपणाला लागणार आहे. त्यासाठी अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपणाला याची मांडणी करून घ्यावयाची आहे. तुमच्याकडे मोठी पट्टी असेल तरी तुम्ही त्या मोठ्या स्केलचा वापर करू शकता. या ठिकाणी माझ्याकडे छोटी स्केल आहे, त्यामुळे मी या छोट्या स्केलचा वापर करत आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर आपल्या रुलिंग पेपरचा पेपर असेल, त्याच पद्धतीने जर आपल्याकडे मोठं रजिस्टर असेल, त्याचाही आपण या ठिकाणी वापर करू शकता. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे? ही जी आखणी आहे, आता माझ्याकडे हा प्लेन पेपर आहे, त्यामुळे मी याची आखणी सुरुवातीला करून घेत आहे. तर यामध्ये तुम्ही जर रुलिंग पेपरचा वापर केला तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे या आडव्या ज्या काही रेषा आहेत यांची आखणी करावी लागणार नाही. यामध्ये आता A to Z एकूण किती अक्षरे आहेत? तर A to Z ही एकूण 26 अक्षरे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या 26 रेषा या ठिकाणी मांडणी करून घ्यावयाच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतोय, आपण A पासून हे असे Z पर्यंतचे लेटर्स या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. पहा, ABCD2 असं Z पर्यंतचे लेटर्स लिहिलेले आहेत. व या लेटर्सच्या वरच्या बाजूला आपल्याला काय दिसत आहे? पहा, या ठिकाणी आपण नंबर्स लिहिलेले आहेत. 1 2 3 4 5 अप टू हे 26 पर्यंतचे नंबर्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणजे या डाव्या बाजूने जर आपण पाहिलं, या ठिकाणी वरी एक बाणाची खूण केलेली आहे. म्हणजे नेमकं हे जो काही क्रम आहे, हा क्रम कोणत्या बाजूने केल्यानंतर येतो हे पाहण्यासाठी आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी एक बाणाची दिशा या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच या डाव्या बाजू, म्हणजे आता मी प्रत्येक वेळेस म्हणेल की डावी बाजू, उजवी बाजू, त्यावेळेस आपणाला या ठिकाणी कळेल की डावी बाजू म्हणजे या साइडनं, म्हणजे A च्या साइडनं
ओके, ए साईडनं आपण 1 2 3 4 5 6 असं 26 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत. आणि जर आपल्या उजव्या बाजूनं जर म्हटलं तर पहा, उजव्या बाजूला हे पण एक अशी बाणाची दिशा आपण दाखवलेली आहे. मग या ठिकाणी झेड पासून काय असणार आहे, 1 2 3 4 असं हे 26 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एचा डावीकडून क्रमांक जर आपण पाहिला, एचा डावीकडून क्रमांक कितवा आहे, पहिला आहे, तर उजवीकडून त्याचा क्रमांक कितवा आहे, 26वा आहे. असं या ठिकाणी आपणाला या अक्षरांसाठी अंक पाहत असताना अशा पद्धतीची एक चिठ्ठी आपणाला या ठिकाणी तयार करून घ्यावयाची आहे, जेणेकरून याच्यावरचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपणाला अतिशय सोप्या पद्धतीनं व अतिशय जलद हे प्रश्न सोडवता येणार आहेत. तर आपण काय करायचं आहे, ते आखल्यानंतर हा कागद अशाच पद्धतीनं ही चिठ्ठी तयार करून घ्यायची आहे. चला तर मग पाहूया यावरचे प्रश्न. अक्षरांसाठी अंक या घटकावरचे आता आपण प्रश्न पाहणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न या घटकावरती येऊ शकतात. यामध्ये टाईप आपण लिहायचे आहे. टाईप 1 आता आपण चालू करत आहोत. म्हणजे सुरुवातीचा एक टाईप आपण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी प्रत्येकाने म्हणजे काय करायचं आहे, हे जे टाईप आहेत वेगवेगळ्या टाईपचे आपण याच्यावरची जे काही उदाहरणं घेत आहोत, म्हणजे तुम्हाला याच्यावरचे भरपूर उदाहरणांचा सराव करण्यासाठी, आपणाला ते समजण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस एखादी परीक्षा असेल, परीक्षेच्या वेळेस आपल्याला फक्त ते याच्यावरचं एक 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 टाईपचं जरी आपण उदाहरण पाहिलं तरी आपल्याला समजणार आहे की कशा प्रकारची उदाहरणं याच्यावरती येऊ शकतात. त्यासाठी आपण या ठिकाणी टाईप जे काही असेल 1 2 3 4, आता हा अक्षरांसाठी अंकाचा हा पहिलाच टाईप आहे, त्यामुळे आपण इथं 1 लिहायला हरकत नाही. ओके, मग काय काय दिलेलं आहे पहा या प्रश्नांमध्ये. तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेत ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 डॅश 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 यानुसार CAMEL कॅमल हा शब्द कसा लिहाल, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. पहा काय काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 2 आहे, सी बरोबर 3 आहे, तर त्याच सांकेतिक भाषेनुसार कॅमल हा शब्द कसा लिहाल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. बरोबर आहे. मग आता आपण या ठिकाणी जर पाहिलं की आपण एक अगोदर काय तयार करायला सांगितलेली होती, एक चिठ्ठी तयार करायला सांगितलेली होती अशा प्रकारची, सर्वांना दिसते. आपण आता ती चिठ्ठी पाहायची आहे, काय काय आहे त्या चिठ्ठीवर काय नाही. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा, डाव्या बाजूने जर आपण विचार केला याचा, तर ए बरोबर 1च आहे, बी बरोबर 2च आहे, सी बरोबर 3 आहे. म्हणजे डाव्या बाजूने जर सुरुवात केली तर यांचा जो काही क्रम आहे हा क्रम सारखाच येतो. बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणचा जो काही क्रम लिहिलेला आहे हा क्रम आणि इथे दिलेला क्रम हा सारखाच येतो. परंतु कोणत्या बाजूने आपल्याला पाहावं लागेल, याला डाव्या बाजूने पाहावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे ही जी वरची बाजू आहे आपली, हे वरच्या बाजूनं आपल्याला याचे जे काही क्रमांक आहेत, अनुक्रमांक, म्हणजे कितव्या क्रमांकाला हा शब्द येतोय त्यानुसारच हे क्रम दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे काय करावं लागेल पहा, आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला हा शब्द लिहावा लागेल, CAMEL कॅमल हा शब्द लिहिला. सीचा अनुक्रमांक किती आहे पहा, तिथं सी बरोबर काय 3 आलेला आहे, ए बरोबर काय आहे 1 आहे, एम बरोबर आता आपण याच्यामध्ये पाहूया आपल्या या चिठ्ठीमध्ये, एम बरोबर काय आहे पहा 13, एम बरोबर किती आहे 13, ई बरोबर किती आहे 5, ई बरोबर 5 आणि एल बरोबर आहे 12, एल बरोबर किती आहे 12. म्हणजे हा जो काही शब्द असणार आहे कॅमल, कोणता, हा जो कॅमल शब्द आहे, कॅमल हा शब्द आपल्याला
3 1 13 5 12 अशा पद्धतीनं आपणाला हा शब्द लिहिता येणार आहे. ओके, व्यवस्थित आपल्याला हा भाग समजून घ्यायचा आहे, कशा पद्धतीने आपण हे सोडवत आहोत ते. ओके, काय दिलेलं आहे त्यांच्या अनुक्रमांकाप्रमाणेच आपण हे उदाहरण सोडवत आहोत, म्हणजे जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीनुसार. ओके, मग याच घटकावरचं आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, सेम आता फक्त याला आपण शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. त्याच एका सांकेतिक भाषेत ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3 यानुसार, म्हणजे असंच पुढेही. ओके, या डायरेक्शनचा मिनिंग काय होतं, याच प्रकारे पुढे म्हणजे या झेड पर्यंत असंच ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3 यानुसार हँड बरोबर काय असं या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणता शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे, HAND. पहा, आता हे जे शब्द आहेत हे शब्द आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. पहा, एच साठी काय येऊ शकतं, एन साठी काय येऊ शकतं. तर ए साठीच आपल्याला माहिती आहे. ए साठी काय आहे, 1 आहे. डी साठी काय 4 आहे, बरोबर आहे. एच साठी आपण आता पाहू शकतो, एच साठी काय आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पाहायचं आहे. एच साठी कोणता आहे, 8 आहे. कोणत्या बाजूनं, डाव्या बाजूनं विचार केल्यानंतर. डाव्या म्हणजे पूर्ण वरच्या साईडनं. ओके, एच साठी 8 आहे, तर एन साठी 14 आहे. एन साठी किती आहे, 14. म्हणजे हा जो शब्द आहे HAND, HAND हा शब्द आपण 8 1 14 4 अशा पद्धतीनं आपण हा शब्द लिहू शकणार आहोत त्या सांकेतिक भाषेनुसार. हँड हा जो शब्द आहे, हँड हा शब्द आपण 8 1 14 4 यानुसार लिहिणार आहोत. ओके, अशाच प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं आपण घेऊन एक म्हणजे वेगवेगळे शब्द घेऊन आपण त्याला त्या सांकेतिक भाषेनुसार कसं लिहिता येईल याचा आपल्याला सराव करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आणखीन एक प्रश्न अशाच पद्धतीचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, त्याच सांकेतिक भाषेनुसार ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 2 आहे, सी बरोबर 3 आहे यानुसार WHEAT विट हा शब्द कशा पद्धतीने आपण हा लिहू शकतो. तर मग तीच स्टेप्स आहेत. WHEAT. पहा, आता या ठिकाणी आपण अगोदर पाहिलेलं होतं की एच साठी काय आलेलं होतं, 8 आलेलं होतं. ई साठी काय येईल, 5. ए साठी काय येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर आहे. आता पाहायचं कोणतं, डब्ल्यू. डब्ल्यू बरोबर किती आहे पहा, डाव्या बाजूने जर पाहिलं 1 2 3 4, तर डाव्या बाजूने पाहिल्यानंतर डब्ल्यूचा क्रमांक येतो 23. डब्ल्यूचा क्रमांक आहे 23 आणि टीचा क्रमांक डाव्या बाजूनच पाहिल्यानंतर हा वरचा तो आहे 20. किती आहे, 20 आहे. तर WHEAT हा जो शब्द आहे तो शब्द आपणाला अशा पद्धतीने लिहिता येणार आहे. कसा, 23 8 5 1 20. कसा लिहिता येणार आहे, 23 8 5 1 20 अशा पद्धतीनं आपण हा शब्द लिहू शकतो. ओके, समजते सर्वांना. तर या टाईपवरचे आपण 10 असतील 20 असतील, जेवढे आपल्याला याच्यावरती जे काही शब्द घेता येतील त्याला कसं लिहिता येईल याचा आपण या ठिकाणी सराव करा. त्याच्या पुढचा टाईप पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे ते. एका सांकेतिक भाषेत ए बरोबर 2 बी बरोबर 4 सी बरोबर 6 डॅश 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 यानुसार कॅमल हा शब्द कसा लिहा. काय दिलेला आहे प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 2 बी बरोबर 4 आणि सी बरोबर 6 याप्रमाणे कॅमल हा शब्द कसा लिहाल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे पहा, ज्यावेळेस आपण आपल्याकडची जी काही चिठ्ठी आहे त्या चिठ्ठी पाहिल्यानंतर त्याच्याकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं, डाव्या बाजूने पाहिलं किंवा उजव्या बाजूने पाहिलं, तर ए बरोबर 2 आपणाला त्या ठिकाणी दिसणार नाही. काय होणार आहे,
ए बरोबर 2 दिसणारच नाही आणि बी बरोबर 4 पण दिसणार नाही, सी बरोबर 6 हे सुद्धा दिसणार नाही. मग आता हा प्रश्न आपण सोडवायचा कसा? पहा कसा सोडवायचा. अगदी बरोबर आहे आपल्या मनातील प्रश्न. मग कसा सोडवायचा पहा, अतिशय सोपा आहे. काय करायचं आहे तर आपण जी काही चिठ्ठी तयार केलेली होती चिठ्ठी आपण घ्यायची आहे. काय करायचं आहे? चिठ्ठी आपण घ्यायची आहे. चिठ्ठी घेतल्यानंतर त्याच्यावर आपण पाहू शकतो, पहा डाव्या बाजूने जर पाहिलं ए बरोबर ए चा अनुक्रमांक आपण किती घेतलेला आहे? डाव्या बाजूनं 1, बी चा किती घेतलेला आहे? 2, सी चा किती घेतलेला आहे? 3 घेतलेला आहे. मग त्याच्यानुसार याच्यामध्ये काही समसंबंध आहेत का हे आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी पाहावं लागेल. बरोबर आहे. ए चा अनुक्रमांक इथं किती आहे? 1 आहे. इथं किती दिलेला आहे? 2. म्हणजे काय समसंबंध दिसतोय? पहा 1 अधिक 1 बरोबर 2. अगदी बरोबर आहे. त्यानंतर काय आहे पहा, बी चा अनुक्रमांक किती आहे? बी चा अनुक्रमांक किती आहे? 2 आहे आपल्या या चिठ्ठीमध्ये. या ठिकाणी किती दिलेला आहे? 4. म्हणजे 2 अधिक 2 किती होत आहे? 4 होत आहे. सी चा अनुक्रमांक किती आहे? 3 आहे आपल्याकडे. इथे किती दिलेला आहे? 6. म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6. म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी पहा, आपल्या चिठ्ठीमध्ये डावीकडून ए टू झेड पर्यंतचे जेही काही लेटर्स आहेत त्यांचा जो काही अनुक्रमांक आहे डावीकडून त्याची दुप्पट केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. ए चा अनुक्रमांक 1 आहे, 1 गुणिले 2 बरोबर 2. बी चा अनुक्रमांक 2 आहे, 2 गुणिले 2 बरोबर 4. सी चा अनुक्रमांक 3 आहे, 3 ची दुप्पट ही 6 होते. तर हा समसंबंध आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला समजून घ्यायचा आहे. आता हा समसंबंध समजल्यानंतर आता काय शोधायचं आपल्याला? कॅमल हा शब्द कसा लिहाल? तर मग सुरुवातीला काय करायचंय? सी चा अनुक्रमांक किती आहे पहा, या चिठ्ठीमध्ये 3 आहे. मग 3 ला कसं लिहिलेलं आहे? 6. म्हणजे सी ला कसं लिहिलेलं आहे? 6. ए चा अनुक्रमांक 1 आहे, 1 ची दुप्पट किती होते? 2. ए बरोबर 2. नंतर एम चा अनुक्रमांक किती आहे पहा? 13 आहे. किती आहे? 13. 13 ची दुप्पट किती होणार आहे? 13 दुनी 26. ई चा अनुक्रमांक किती आहे? 5. 5 ची दुप्पट किती होणार आहे? 10. एल चा अनुक्रमांक किती आहे पहा या ठिकाणी? एल चा अनुक्रमांक आहे 12. तर 12 ची दुप्पट किती होणार आहे? 24. 12 ची दुप्पट किती होते? 24. म्हणजे कॅमल हा जो काही शब्द आहे हा शब्द या सांकेतिक भाषेनुसार आपण कसा लिहू शकतोय? 6, 2, 26, 10, 24. 6, 2, 26, 10, 24 अशा पद्धतीनं कॅमल हा शब्द आपण या ठिकाणी लिहू शकतो. पहा आपण हे जे काही शब्द आहेत हे शब्द काही बदललेले नाही. कारण का की ज्यावेळेस आपणाला या चिठ्ठीचा सराव होईल याच्यावरचे आपण भरपूर असे उदाहरणं सोडवू त्यावेळेस आपणाला या चिठ्ठीची गरज पडणार नाही. कारण आपणाला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचंय ही जी काही चिठ्ठी आहे ती. पहा ए चा अनुक्रमांक डावीकडून 1 आहे, तर उजवीकडून जर पाहिलं तर किती येतो पहा? 26 येतो. किती येतो? 26 येतो. मग आता या ठिकाणी आपल्याला हा जर चिठ्ठी लक्षात ठेवायची असेल पूर्ण, यांची दोघांची बेरीज किती होते पहा? 1 आणि 26 किती होतं? 27 बेरीज होते. किती बेरीज होते? 27 बेरीज होते. मग आता आपण फक्त कोणते नंबर लक्षात ठेवायचे? वरचा अनुक्रमांक ए पासून झेड पर्यंतचे. ए चा क्रमांक 1, बी चा 2, सी चा 3, डी चा 4, ई चा 5 अशा पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं तर पहा उजव्या बाजूने कोणता क्रमांक येतो हे आपल्याला सहज सांगता येतं. कारण का? कारण या दोघांची जी काही बेरीज असणार आहे या दोघांची बेरीज म्हणजे डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने त्यांच्या अनुक्रमांकांची जर आपण बेरीज केली तर ते बेरीज येते 27. बेरीज किती येते? 27. पहा ईचा अनुक्रमांक किती आहे? डाव्या बाजूने जर पाहिलं तर ईचा अनुक्रमांक येतो 5. किती येतो? 5 येतो. तर उजव्या बाजूने जर पाहिलं तर त्याचा अनुक्रमांक किती येईल पहा? 22. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे उत्तर काढलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. कारण का की त्या दोघांची बेरीज आता पहा डाव्या बाजूने ईचा अनुक्रमांक किती होता? 5 आणि उजव्या बाजूने तो कितव्या क्रमांकाला असेल हे शोधण्यासाठी आपण काय केलं?
या दोघांची बेरीज किती आहे 27. 27 मधून 5 वजा केले, उत्तर आलं 22. म्हणजे उजव्या बाजूने ईचा अनुक्रमांक किती आला 22 आला. पहा या ठिकाणी आपण पाहू शकतोय. म्हणजे अशा प्रकारचा सराव आपला झाल्यानंतर ही जी चिठ्ठी आहे याची गरज आपल्याला भासणार नाही. पण केव्हा होईल हे सर्व काही प्रॅक्टिस केल्यानंतर. ओके. यानंतर अशाच प्रकारचे आपण आणखी काही उदाहरणं पाहूया. ए बरोबर 2, बी बरोबर 4, सी बरोबर 6 यानुसार हँड HAND हँड बरोबर काय? प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा HAND असं या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. याचा जो काही अनुक्रमांक आहे याचा अनुक्रमांक किती आहे हा 8 आहे. किती आहे 8 आहे. तर 8 ची दुप्पट किती होते पहा 8 ची दुप्पट होते 16. ए चा अनुक्रमांक आहे 1. ए चा अनुक्रमांक किती आहे 1. 1 ची दुप्पट होते 2. यांचा अनुक्रमांक आता आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. यांचा अनुक्रमांक आहे 14. यांचा अनुक्रमांक आहे 14. तर 14 ची दुप्पट किती होते 28. डी चा अनुक्रमांक आहे 4. तर 4 ची दुप्पट होणार आहे 8. म्हणजे हँड हा जो काही शब्द आहे HAND हँड हा शब्द या सांकेतिक भाषेनुसार आपण कसा लिहू शकतो पहा 16 2 28 8 16 2 28 8 अशा पद्धतीनं आपण हा हँड हा शब्द लिहू शकतो. यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. ए बरोबर 2 म्हणजे त्याच सांकेतिक भाषेनुसार ए बरोबर 2, बी बरोबर 4, सी बरोबर 6 यानुसार WHEAT हा जो काही शब्द आहे तो आपण कसा लिहू शकतो? कोणता शब्द WHEAT. ओके. तर मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की जे काही आपल्याला माहिती आहे ते त्या सुरुवातीला आपल्याला त्यांचे अनुक्रमांक लिहायचं. म्हणजे पहा याचा अनुक्रमांक किती आहे 8. तर 8 ची दुप्पट किती होते 16. ईचा अनुक्रमांक किती आहे पहा 5 आहे. तर 5 ची दुप्पट किती होणार आहे 10. एचा अनुक्रमांक किती आहे एचा अनुक्रमांक आहे 1. तर 1 ची दुप्पट 2. टीचा अनुक्रमांक आहे या ठिकाणी 20. तर 20 ची दुप्पट होते 40. आणि आता पहा WXYZ म्हणजे डब्ल्यूचा जो काही अनुक्रमांक असणार आहे तो अनुक्रमांक किती असणार आहे पहा XYZ म्हणजे 3 सोडायचे म्हणजे चौथा म्हणजे किती असणार आहे 22. किती असणार आहे 22. तर डब्ल्यू हा 22 ला नाही. तर डब्ल्यूचा अनुक्रमांक किती आहे पहा तर डब्ल्यूचा अनुक्रमांक आहे 23. तर 23 ची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. तर 23 ची दुप्पट होते 46. 23 ची दुप्पट किती आहे 46. म्हणजे हा जो काही वीट हा जो काही शब्द आहे त्या सांकेतिक भाषेनुसार आपण कसा लिहू शकतो पहा 46 16 10 2 40. कसा लिहिलेला आहे आपण 46 16 10 2 40 अशा प्रकारे आपण हा वीट हा शब्द लिहू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत याच्या पुढीलचा टाईप यामध्ये कशा प्रकारचे उदाहरण असू शकतात ते. यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5 यानुसार कॅमल हा शब्द कसा लिहाल. ओके. आपणाला त्या शब्दाचा म्हणजे त्या अक्षराचा अनुक्रमांक शोधण्यासाठी आपण काय करत आहोत की परत 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 तेच शब्द आपण या ठिकाणी घेत आहोत. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होणार आहे याचे जे काही अनुक्रमांक आहेत हे अनुक्रमांक आपल्याला लक्षात राहतील अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे शब्द या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. ए बरोबर 1 दिलेला आहे, बी बरोबर 3 दिलेला आहे, सी बरोबर 5 दिलेला आहे. यानुसार कॅमल हा शब्द आपल्याला कसा लिहिता येतो ते आपल्याला पाहायचे. पण सुरुवातीला आपल्याला हे पाहावं लागेल की ए बरोबर 1, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 5 याचा नेमका अर्थ काय होतो. बरोबर आहे. म्हणजे काय केलेलं आहे पहा
एचा अनुक्रमांक 1 आहे, बीचा 3 आहे, सीचा 5 आहे. म्हणजे काय केलेलं आहे, यांचं जे काही या ज्या काही संख्या आहेत या संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत. कशा संख्या आहेत, विषम संख्या आहेत. म्हणजे विषम 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा प्रकारचे अनुक्रमांक त्या संख्यांना येणार आहेत पुढे. बरोबर आहे. मग आता हा अनुक्रमांक असं जर आपण शोधायचं म्हटलं, सी बरोबर 5 आहे, डी बरोबर 7 आहे, ई बरोबर 9 आहे. मग अशा पद्धतीने जर आपण शोधायचं म्हटलं तर आपणाला त्या ठिकाणी खूप असा वेळ जाणार आहे. मग याला आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येऊ शकेल, याची ट्रिक काय असू शकते, तर ती ट्रिक आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. काय काय आहे याची ट्रिक ते. बरोबर आहे. मग याला जर आपण असं केलं, पहा थोडंसं व्हिडिओ पॉज करून आता आपण थोडासा विचार करायचा की नेमकं आता कसं याच्यावरची ट्रिक आपल्याला शोधता येऊ शकते. ओके, आता व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे. आपलं तर सर्व काही आता झालेलं आहे. मग आता याच्यावरची ट्रिक काय असणार आहे, पहा याचा डावीकडूनचा जो काही अनुक्रमांक आहे या ठिकाणी जर आपण आपली चिठ्ठी जर पाहिलं तर या चिठ्ठीनुसार आपल्याला पाहता येतं. पहा एचा अनुक्रमांक किती आहे, 1 आहे. एचा अनुक्रमांक किती आहे, 1 आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय दिलेलं आहे, ही एकच दिलेलं आहे. असं आपल्याला थोडीफार गडबड होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. पण पुढे जर पाहिलं बीचा अनुक्रमांक या ठिकाणी किती आहे, 2 आहे. आणि या ठिकाणी किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. सीचा अनुक्रमांक किती आहे, 3 आहे. तर इथे किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे या ठिकाणी. तर आपणाला हा जो काही प्रश्न आहे कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतो, पहा की याचा जो काही अनुक्रमांक आहे या अनुक्रमांकाची आपल्याला काय करायची, सुरुवातीला दुप्पट करायची आहे. अनुक्रमांकाची दुप्पट वजा 1, दुप्पट वजा 1. म्हणजे पहा 1 ची दुप्पट 2, 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं. बीचा अनुक्रमांक किती आहे आपल्या चिठ्ठीनुसार, 2 आहे. 2 ची दुप्पट किती होते, 4, 4 वजा 1 3. सीचा अनुक्रमांक आहे 3, 3 ची दुप्पट 6, 6 वजा 1 5. बरोबर आहे. आता आपण ही ट्रिक आपण स्वतः तयार करायची आहे. काय करायचंय, स्वतः तयार करायचे. नेमकं कशा पद्धतीने आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे. त्या ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी आपल्याला अशा ट्रिकचा वापर करणं गरजेचं आहे. जर आपण या ठिकाणी जर असाच विचार केला असता, ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5, डी बरोबर 7, मग ते जर आपण परत परत जर असं जर लिहून जर काढायचं म्हटलं तर आपला वेळ खूप जाणार आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. कारण असे 26 पर्यंतचे अंक लिहायचं, त्यांचा हा क्रमांक लिहायचा. बरोबर आहे. या ठिकाणी वेळ खूप जाणार आहे आपला. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपण थोडीफार ट्रिक शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. सध्या आपण काय करत आहोत, सराव करत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त उदाहरणांचा आपण या ठिकाणी सराव केल्यानंतर आपणाला हे जमणार आहे अतिशय व्यवस्थित. तर मग पाहूया कॅमल हा शब्द या सांकेतिक भाषेनुसार कसा लिहिला जाऊ शकतो. काय दिलेलं आहे या ठिकाणी, मग सुरुवातीला आपण हा शब्द लिहिला कॅमल. बरोबर आहे. CAMEL. मग सीचा अनुक्रमांक किती होतो, 3 आहे. सीचा अनुक्रमांक किती आहे, 3. 3 ची दुप्पट 6, 6 वजा 1 5, 6 वजा 1 5. एचा अनुक्रमांक किती आहे, डावीकडूनच पाहतोय बरं आपण. एचा अनुक्रमांक किती आहे, 1. 1 ची दुप्पट 2, 2 वजा 1 1. यानंतर पहा यमचा अनुक्रमांक किती आहे, 13. 13 ची दुप्पट किती होते, 26. 26 वजा 1 बरोबर होणार आहे 25. ईचा अनुक्रमांक आहे 5. 5 ची दुप्पट होते 10. 10 वजा 1 बरोबर 9. आणि याचा अनुक्रमांक आहे 12. 12 ची दुप्पट होते 24. 24 वजा 1 बरोबर 23. म्हणजे कॅमल हा जो काही शब्द आहे त्या सांकेतिक भाषेनुसार आपणाला 5, 1, 25, 9, 23 अशा पद्धतीनं आपल्याला तो शब्द लिहिता येणार आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिस झालेली आहे. पहा
की हे जे काही आपण शब्द घेतलेले आहेत प्रत्येक उदाहरणामध्ये तेच शब्द घेतलेले आहेत, बरोबर आहे. ते जेणेकरून काय झालेले आहे आता आपल्याला यांचा अनुक्रमांक किती आहे, बरोबर आहे, हा क्रमांक शब्द कसा लिहाल. तर त्याच पद्धतीचे म्हणजे वरचं जे आपण टाईप घेतो आहोत त्याच टाईपच हे उदाहरण आहे. मग त्यानुसार चा अनुक्रमांक किती आहे, 8 आहे. 8 ची दुप्पट किती होते, 16. 16 मधून 1 गेले 15. त्यानंतर चा अनुक्रमांक आहे 1. 1 ची दुप्पट होते 2. 2 वजा 1 बरोबर 1. यानंतर पहा चा अनुक्रम. आता आपण चिठ्ठी पाहायची नाही, आता आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे, बरोबर आहे. चा अनुक्रमांक पहा, चा अनुक्रमांक किती येतो, 14. 14 ची दुप्पट किती होते, 28. 28 मधून 1 गेला 27. डी चा अनुक्रमांक आहे 4. 4 ची दुप्पट होते 8. 8 मधून 1 गेला 7. म्हणजे हा जो शब्द आहे HAND हँड हा शब्द या सांकेतिक भाषेनुसार लक्षात घ्यायचंय. ही जी सांकेतिक भाषा आहे या सांकेतिक भाषेनुसार आपण कसा लिहू शकतो, 15 1 27 7. 15 1 27 7. ओके. काही विद्यार्थ्यांना जर हे लक्षात राहिलेली नसेल, काय केलेलं आहे आपण या ठिकाणची ट्रिक, जो काही अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकाची दुप्पट वजा 1. काय केलेलं आहे, अनुक्रमांकाची दुप्पट वजा 1. जर काही विद्यार्थ्यांनी जर असं केलेलं असेल, ए पासून झेड पर्यंत लिहिलेले आहेत, मग त्याला नंबर दिलेले त्याचा असं 5 7 9 11 13, त्यांचंही उत्तर हेच आलेलं असणार आहे, त्यांचंही उत्तर हेच आलेलं असणार आहे. परंतु जो काही लागणारा वेळ आहे तो वेळ मात्र जास्त लागलेला असेल, वेळ जास्त लागलेला असेल. मग आपल्याला वेळ वाचवायचंय का वेळ वाढवायचंय हे आपणच डिसाईड करायचं आहे. यानंतरचा अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न, ए बरोबर 1 आहे त्यात सांकेतिक भाषेनुसार, बी बरोबर 3 आहे, सी बरोबर 5 आहे. यानुसार आपल्याला वीट हा शब्द कसा लिहिला जातो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, डब्ल्यू चा अनुक्रमांक किती आहे. डब्ल्यू चा अनुक्रमांक आपण पाहिलेलं होतं, किती होता, 23 होता. 23 ची दुप्पट किती होते, 46. 46 वजा 1 बरोबर किती येणार आहे, 45. 46 वजा 1 बरोबर 45. चा अनुक्रमांक किती आहे, 8 आहे. 8 ची दुप्पट होते 16. 16 मधून 1 गेला 15. त्यानंतर पहा, ई चा अनुक्रमांक आहे 5. 5 ची दुप्पट होते 10. 10 मधून 1 गेला 9. ए चा अनुक्रमांक आहे 1. 1 ची दुप्पट 2. 2 मधून 1 गेला 1. टी चा अनुक्रमांक आहे 20. 20 ची दुप्पट होते 40. 40 मधून 1 गेला 39. 40 मधून 1 गेला 39. म्हणजे हा जो काही शब्द आहे वीट, WHEAT, हा शब्द आपल्याला 45 15 9 1 39 अशा प्रकारे आपण हा शब्द. यानंतर आपण पुढील टाईप पाहत आहोत. पहा, ज्यावेळेस आपण हे लिहित आहोत त्यावेळेस काय करायचं आहे, याचं जे काही आपण या ठिकाणी केलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीला जे काही आपण टाईप लिहिलेलं आहे, आता हा तिसरा चौथा जो काही टाईप असेल तो टाईप लिहायचा आहे. आणि वरी काय लिहायचंय आपल्याला, पहा आता या ठिकाणी काय आहे, जे आहे ते आपण लिहायचं आहे. अनुक्रमांक अधिक किती आहे, 4 आहे. अनुक्रमांक अधिक 4. म्हणजे या टाईप मध्ये काय केलेलं आहे, अनुक्रमांक आणि त्याच्यामध्ये अधिक 4 केलेला आहे. म्हणजे असं जर आपण लिहिलं, या अगोदर काय केलं होतं, दुप्पट वजा 1 केलेलं होतं. त्याच्या अगोदर काय केलं की आपण त्या अंकांची दुप्पट केली. त्याच्या अगोदर काय केलं, जो काही अनुक्रमांक होता तोच अनुक्रमांक. म्हणजे असं जर आपण लिहिलं त्या टाईपला काय काय केलेलं आहे, म्हणजे त्या टाईप मध्ये काय आहे, काय काय असू शकतं हे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने समजणार आहे. तर या ठिकाणी आपण हा वेगळा टाईप पाहत आहोत. यामध्ये दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 5, बी बरोबर 6, सी बरोबर 7 यानुसार कॅमल हा शब्द कसा लिहाल. बरोबर आहे. आता मी या ठिकाणी आपल्याला प्रत्येक टाईप मधलं 3-3 उदाहरणं एकाच प्रकारचे आपण घेत आहोत. तर आपण मिनिमम किती करा म्हणलंय, 10. आणि ते शब्द तुम्ही एकच ठेवा. ओके, हे याच्यातील 10 जे काही तुम्ही शब्द घेणार आहात ते शब्द एकच ठेवा. म्हणजे काय होईल, त्यांचे जे काही अनुक्रमांक आहेत ते अनुक्रमांक आपल्याला लक्षात राहणार आहेत.
आणि ते लक्षात राहिल्यानंतर आपल्याला त्या चिठ्ठीची गरज पडणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस मी सांगतोय की हे याच्यावर प्रत्येक टाईपचे जर आपण 10 उदाहरणं जर घेतले तर आपल्याला हे अनुक्रमांक पाठ करायची सुद्धा गरज पडणार नाही, चिठ्ठीची गरज पडणार नाही. ते कुठं असणार आहे, आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं असणार आहे. ओके, मग पहा आता काय काय दिलेलं आहे. सांकेतिक भाषेत ए बरोबर 5 आहे. तर आपण डावीकडून जर पाहिलं, ए चा अनुक्रमांक किती आहे, 1 आहे. बी चा अनुक्रमांक 2, सी चा अनुक्रमांक 3. या पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं, 1 ला काय घेतलेलं आहे 5, 2 ला काय घेतलेलं आहे 6, 3 ला काय घेतलेलं आहे 7 घेतलेला आहे. म्हणजे काय आहे की त्यांचा जो काही अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकामध्ये किती मिळवलेलं दिसतंय आपल्याला, त्या अनुक्रमांकामध्ये 4 मिळवलेलं आहे. बरोबर आहे. मग आता हे अनुक्रमांकामध्ये जर 4 मिळवलेलं असेल तर प्रत्येक वेळेस 4च मिळवलेलं असेल का, असं बिलकुल असणार नाही. या टाईपमध्ये मात्र प्रत्येक वेळेस 4च मिळवलेलं असणार आहे. काही वेळेस काय केलेलं असेल, अनुक्रमांक अधिक 5 असेल, काही वेळेस अनुक्रमांक अधिक 6 असेल, 3 असेल, 2 असेल, 1 असेल, जे काही असेल अनुक्रमांक अधिक प्लस काहीतरी असणार आहे पुढे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 त्या उदाहरणानुसार. बरोबर आहे. पण हे प्लस असणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशानुसारचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. मग पहा आता या ठिकाणी काय केलं आपण, अनुक्रमांक अधिक 4 हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आता कॅमल हा शब्द कसा लिहायचा आता ते आपण पाहणार आहोत. पहा, सी चा अनुक्रमांक किती आहे, 3 आहे. 3 अधिक 4, 3 अधिक 4 बरोबर कसं होणार आहे 7. ए चा अनुक्रमांक किती आहे 1, 1 अधिक 3 बरोबर किती होणार आहे 4. एम चा अनुक्रमांक किती आहे 13, 13 अधिक 4 बरोबर किती होणार आहे 17. ई चा अनुक्रमांक किती आहे 5, 5 अधिक 4 बरोबर किती होणार आहे 9. एल चा अनुक्रमांक किती आहे 12, 12 अधिक 4 किती 16. म्हणजे कॅमल हा जो शब्द आहे या सांकेतिक भाषेनुसार आपण कसा लिहू शकतोय, 7, 4, 17, 9, 16. 7, 4, 17, 9, 16 अशा प्रकारे आपण हा शब्द लिहू शकणार आहोत. यानंतर त्याच सांकेतिक भाषेनुसार पहा, ए बरोबर 5 आहे, बी बरोबर 6 आहे, सी बरोबर 7 आहे. यानुसार हँड हा शब्द आपण कसा लिहू शकणार आहोत. बरोबर आहे. तर काय आहे, अनुक्रमांक अधिक 4 आहे. मग पहा, याचा अनुक्रमांक किती आहे 8, 8 आणि 4 किती होतं 12. एचा अनुक्रमांक आहे 1, 1 अधिक 4 बरोबर होणार आहे 5. एन चा अनुक्रमांक आहे 14, 14 अधिक 4 बरोबर होणार आहे 18. डी चा अनुक्रमांक आहे 4, 4 अधिक 4 बरोबर होणार आहे 8. म्हणजे हँड हा जो काही शब्द आहे, हँड हा शब्द आपण 12, 5, 18, 8 अशा पद्धतीनं आपण हा शब्द लिहू शकणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 अशाच प्रकारचा आहे. ए बरोबर 5, बी बरोबर 6, सी बरोबर 7. यानुसार वीट हा शब्द आपण कसा लिहू शकतो. बरोबर आहे. तर याही ठिकाणी त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे, अनुक्रमांक अधिक 4. ओके. मग आता डब्ल्यू चा अनुक्रमांक आहे 23, 23 अधिक 4 बरोबर किती होणार आहे 27. 8 म्हणजे आता एच अनुक्रमांक आहे 8, 8 आणि 4 किती होतं 12. ई चा अनुक्रमांक आहे 5, 5 आणि 4 9. ए चा अनुक्रमांक आहे 1, 1 आणि 4 5. टी चा अनुक्रमांक आहे 20, तर 20 अधिक 4 बरोबर होतं 24. म्हणजे हा जो काही शब्द आहे वीट हा शब्द या सांकेतिक भाषेनुसार आपण 27, 12, 9, 5, 24 असा लिहू शकतो. कसा लिहू शकतो 27, 12, 9, 5, 24 असा लिहू शकतो. याच्यावरती जास्तीत जास्त उदाहरणांचा आपण सराव करायचा आहे. यानंतरचा भाग आपण पुढील भागामध्ये